नमस्कार. श्रोतेहो नमस्कार, मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, नाक, कान, जीभ, डोळे, त्वचा ही आपली पंचेंद्रिये. यातलं एक जरी काम करत नसेल तर सगळा समतोलच बिघडतो. त्यातल्या त्यात समजा वास आला नाही तरी आपण चालवून घेऊ शकतो. समजा चव कळली नाही तर ठीक आहे असं म्हणून आपण पुढं जाऊ शकतो. एखाद्या स्पर्शाची जाणीव नाही झाली तरी ठीक आहे. थोडा त्रास होतो पण चालू शकतं. त्यामुळं फार काही अडतंच असं नाही. थोडक्यात काय मैत्रिणींनो, ही सगळी इंद्रिये आपापल्या जाणीवांनी आपलं आयुष्य, आपलं रोजचं जगणं सोपं करत असतात. पण समजा जर दिसतच नसेल तर सारा अंधार. पण हा अंधार भेदायचा आणि ध्येय गाठायचं असं तिनं ठरवलं आणि तो भेदलाही. अंतरंगात उमटलेल्या प्रतिभेला मी जरी बाह्यचक्षुनी पाहू शकत नसले तरी मला झालेलं त्याचं दर्शन, त्या प्रतिभेचं दर्शन मी सगळ्यांना घडवणार आणि तेही कलेच्या माध्यमातून. हे तिनं ठरवलं आणि सुरू झाला एक प्रवास. आपल्या अपूर्णत्वावर मात करून पूर्णत्वाच्या प्रकटीकरणाचा. मैत्रिणींनो, हा सगळा विचार आचरणात आणणाऱ्या आपल्या मैत्रिणीला आज आपण भेटणार आहोत. मिरज इथल्या शिल्पा मैंदर्गीला. ऐकूया दर्शन अंतरंगाचं अभिव्यक्ती कलेची. शिल्पा मैंदर्गी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपल्या भेटीला शिल्पा मैंदर्गी ही आपली मैत्रीण आली आहे. भरतनाट्यम या नृत्यकलेत शिल्पा पारंगत आहे. शिल्पानं ही जी निपुणता मिळवली आहे ना, त्याची खूप मोठी कहाणी आहे. आपल्याला रंगमंचावर नृत्य सादर करता आलं पाहिजे या तिच्या अंतरंगात फुललेल्या स्वप्नाचं तिला झालेलं दर्शन आणि मग सुरू झालेला एक अथक प्रवास याची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. अगदी लहान वयात म्हणजे साधारण 10व्या-11व्या वर्षी अत्यंत प्रतिकूलतेतून शिल्पाचा हा प्रवास सुरू झालाय. तर शिल्पा, तुझं स्वागत. आणि पहिलाच प्रश्न असा आहे की ही नृत्य शिकायची इच्छा तुझ्या मनात कधी निर्माण झाली? आणि आत्ता मी जी प्रतिकूलता आहे असं म्हटलं तर ती प्रतिकूलता काय होती हे तू पहिल्यांदा सांग. नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. मधुरा, आता तू म्हणालीस की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. ही प्रतिकूलता म्हणजे नेमकी काय होती? तर वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मी अस्पष्ट असं चित्र पाहू शकत होते आणि साधारण वयाच्या 9व्या वर्षापर्यंत माझी दृष्टी संपूर्णपणेच निघून गेली. पण त्या 5 वर्षामध्ये जे पाहिलेलं जग होतं ते खूपच जादुई होतं. त्यावेळेला माझे बाबा काही स्लाईड शोज करायचे भारतीय संस्कृतीवरचे. त्यामध्ये भारतीय नृत्ये, भारतीय मंदिरे आणि भारतीय संस्कृती यांचं अतिशय उत्तम दर्शन घडवणारा असा तो स्लाईड शो होता. आणि त्यातल्या जेव्हा नृत्यांगनांच्या स्लाईड्स मी पाहिलेल्या होत्या, त्या स्लाईड्समुळे माझ्या मनामध्ये नृत्य शिकण्याची इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण झाली. कारण त्या नृत्यांगनांच्या अंगावरचा आकर्षक पोशाख, त्यांच्या डोळ्यातले हावभाव, त्यांचा मेकअप, त्यांच्या हेअरस्टाईल्स, त्यांनी घातलेले दागिने, ह्या सगळ्या स्मृती माझ्या मनामध्ये इतक्या ताज्या राहिलेल्या आहेत की त्यांनीच मला नृत्य शिकायला प्रवृत्त केलं. रसिको, तुम्हाला लक्षात आलं का की आजची ही आपली जी मैत्रीण आहे ना, ही बघू शकत नाही आहे. पण असं असताना सुद्धा तिनं आपल्या नृत्यकलेमध्ये म्हणजे भरतनाट्यममध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती याचे कार्यक्रम सादर करते. ही प्रतिकूलता असून सुद्धा आज ती यशाच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. शिल्पा,
नृत्य शिकायचं असं ठरवल्यानंतर तू गुरूंकडे गेली असशील, गुरूचा शोध सुरू झाला असेल, आणि मग तुझी आणि तुझ्या गुरूंची भेट पहिल्यांदा कशी झाली, कुठे झाली? हां, आता वयाच्या 5व्या वर्षी तर माझ्यामध्ये ही दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण झाली की आपण शिकायचं तर नृत्यच शिकायचं. मग त्यानंतर काय झालं, जसे शाळेत जायला लागले त्यावेळेला मैत्रिणींच्या नादानं काही असे इकडचे डान्स केले जायचे, पिक्चरमधले म्हणा किंवा कोळी गीतं असतील, त्यांच्या नादानं केलं जायचं. पण मला माझ्या बाबांनी हे सुचवलं की तुला नृत्य शिकायचं आहे ना, तर मग तू जरूर शिक, पण शास्त्रीय नृत्य शिक. आणि साधारण माझं कॉलेज पूर्ण होईस्तोपर्यंत मला असे अगदी पक्के गुरु कोणी भेटले नव्हते. आणि साधारण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असतानाच माझ्या गुरु सौ धनश्रीताई आपटे ह्या लग्न करून मिरजेमध्ये आल्या. त्यांनी त्यांचे काही भरतनाट्यमचे क्लासेस चालू केलेले होते. मग माझे बाबा माझ्या हाताला धरून घेऊन गेले त्यांच्याकडं. तर सुरुवातीला त्यांना हे सामान्य वाटलं, हां ठीक आहे, बाकी ज्या मुली येतात त्यांच्याबरोबर ही पण येईल, ही पण शिकेल त्या मुलींच्याबरोबर. पण जसं त्यांनी माझं निरीक्षण केलं खुर्चीत बसलेलं असताना वगैरे, आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, इतर मुलींच्यापेक्षा हे काहीतरी नक्कीच वेगळं आहे. पण त्यांनी मात्र सुरुवातीला अजिबात असं जाणवून दिलं नाही की मी नाही शिकवू शकत. त्यांनी मनातल्या मनात ठरवलं की नाही ठीक आहे, आपण बघूया, हे आव्हान आपण स्वीकारूया. आणि लगेचच त्यांनी मला परवानगी दिली की बुधवार आणि शुक्रवार माझे क्लासेस असतात आणि तू बुधवारी संध्याकाळी 5ला ये क्लासला. आणि इतक्या मजेमध्ये इतक्या आनंदामध्ये आमचा तो क्लास सुरू झाला. तर जवळजवळ गेली 28 वर्ष आमचं हे शिकवणं अखंड अविरतपणे सुरू आहे. पण कुठेही त्यांनाही असा हा त्रास जाणवत नाही आणि मलाही हा त्रास जाणवत नाही की अरे बाबा कशाला आपण नृत्य शिकतोय, किंवा धनश्रीताईंनासुद्धा असं वाटलं नाही की का आपण इतक्या अडचणीत हिला नृत्य शिकवायचं. तू जेव्हा पहिल्यांदा धनश्रीताईंकडे गेली असशील आणि त्यांच्या लक्षात आलं असेल की हां, आपल्याला हे आव्हानात्मक काहीतरी करायला मिळतं आणि आपल्याला ते करावं लागणार आहे, तर त्यांच्या मनात आलेले विचार त्यांनी कधी तुला नंतर सांगितले का, की त्यांना काय वाटलं आणि मग त्यांनी कसं ठरवलं की आपण हे शिकवायचं? असं काही तुमचं बोलणं कधी झालं होतं? अगदी स्पष्टच सांगायचं म्हणजे या जवळजवळ 27 वर्षापर्यंत कधीच मला त्यांच्या मनातले विचार कळले नव्हते. पण ज्यावेळेला 2025मध्ये जानेवारी आमची मुलाखत डॉक्टर उदय निरगुडकरांनी घेतली, त्यावेळेला त्यांच्या मनातले विचार म्हणजे निरगुडकर सर ज्यावेळेला प्रश्न विचारत होते त्यावेळेला मला ताईंच्या मनातले विचार कळले की शिकवताना हे खूपच त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. कारण नृत्य ही बघून शिकण्याची कला आहे. आणि त्यांच्या बोलण्यातून असं आलं की त्यांना त्यांच्या आईनं सांगितलं होतं की कुठलीही संधी सोडायची नाही, आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. तुझ्याकडे त्यांनी संधी म्हणून बघितलं की आपल्याला हे काहीतरी वेगळं करायला मिळतंय. सामान्य मुलींना, सामान्य माणसांना अगदी शिकवणं सोपं आहे नृत्य हा प्रकार, पण तुझ्यासारख्या ज्यांना दिसत नाही आहे अशांसाठी शिकवणं हे खूप आव्हानात्मक त्यांना वाटलं. नक्कीच. शिल्पा, आत्ताच आपलं जसं बोलणं झालं की नृत्य हा तर खरं म्हणजे बघून शिकायचा प्रकार आहे. त्यातल्या मुद्रा असतील किंवा हालचाली असतील, आपला गुरु काय करतो आहे त्यानुसार आपण बघायचं आणि तसं करायचा प्रयत्न करायचा. अगदी ज्यांचं सगळं छान आहे, ज्यांना कळतंय, दिसतंय, ऐकू येतंय, अशा सगळ्यांसाठी हे शिकत असताना सुद्धा त्यांना 2-3 वेळा 4 वेळा शिकवल्यानंतर ते जमत असेल. तुझ्यासाठी तर ते हे खूपच कठीण होतं. त्यावेळी तुझ्या गुरु आणि तू कसं हे आव्हान पेललत? कशा प्रकारे तुम्ही देवघेव होती ती केलीत? तू जसं आत्ता म्हणालीस की हे खूपच आव्हानात्मक होतं शिकवणं. पण एकतर माझ्या मनामध्ये असणारी त्या नृत्य कलेच्या विषयीची ते कुतूहल, ती आवड की ह्यामध्ये काहीतरी आनंद आहे, ही माझ्या मनातली भावना होती. आणि धनश्रीताईंच्या मनामध्ये नाही, ही आपल्याकडे आली आहे ना शिकायला, आपण जास्तीत जास्त हिला आनंद मिळवून द्यायचा.
मग आपल्याला कितीही त्रास पडला तरी चालेल. एखादी गोष्ट 10दा नाही, 20दा नाही, 100 वेळेला करावी लागली तरी चालेल. आणि याप्रमाणे त्यांनी न कंटाळता त्यांचं शिकवणं सुरू ठेवलं आणि मी न कंटाळता माझे प्रयत्न सुरू. यामध्ये तुमची जी शिक्षणाची पद्धत होती, म्हणजे बाकीच्या मुलींना शिकवताना ताई मुद्रा करून दाखवू शकत असतील, हातांचे काही हालचाली असतील, चेहऱ्यावरचे भाव असतील, ते करून दाखवतील, मुली ते बघतील आणि तशा पद्धतीनं परत करतील आणि त्यांचं शिक्षण होऊन जाईल. तुझ्या बाबतीत ही प्रक्रिया कशी होती? तुला ताई शिकवायच्या कशा आणि तू ते कशी करायचीस? तुला कसं कळायचं की आता ताईंनी काय काय दाखवलंय? केलंय? हां, आता ताई स्वतः हस्तमुद्रा करायच्या, मी त्यांना स्पर्श करून बघायचे. ताई सांगायच्या, तू स्पर्श करून बघ, ही मुद्रा अशी आहे, याचं नाव असं आहे. पण हे माझ्या दृष्टीनं खूपच सोपं होतं खरं बघायला गेलं तर सुरुवातीला. त्यानंतर आमचे जे मंडलभेद असतात, म्हणजे पायांचे काही कोन असतात, की खाली बसून मूरमंडीमध्ये बसायचं आहे, आरमंडीमध्ये बसायचं आहे. तर हे समजावून सांगताना ताई चक्क खाली जमिनीवर बसायच्या आणि त्या माझा पाय उचलूनच ठेवायच्या. हे झालं पायांचं. त्याच्यानंतर सुरुवातीला अवघड वाटणारी जी गोष्ट होती, जी बघून शिकण्याची गोष्ट आहे, ती न बघता शिकायची होती, ती मला काही वर्षांनी अगदीच सोपी वाटायला लागली. कारण त्याची नावं ठरलेली असायची आणि एकदा सांगितल्यावर माझ्या लक्षात राहायचं ती गोष्ट मला अगदी परत परत सांगावी लागायची नाही. मग हे जे अवघड वाटणारे टप्पे होते ते आम्ही सहज पार केले. आणि मग गांधर्वाची 5वी परीक्षा ज्या वेळेला आली, मध्यमा पूर्णची, त्यावेळेला परीक्षेसाठी अभिनयाचा भाग होता. मग तिथं आता नेमका मोठा प्रश्न निर्माण झाला. हस्तमुद्रा एक वेळ तुम्ही हात लावून बघू शकाल, त्या समजून घेऊ शकाल, पण अभिनयाचं काय, तो कसा समजून देणार? मग ताई म्हणाल्या, ठीक आहे, आपण सुरुवात तरी करूया आणि मग बघूया पुढे काय होतंय ते. आणि मग देवानी आमच्या दोघींच्याही डोक्यावर हात ठेवल्याप्रमाणे आम्हाला दोघींनाही मार्ग सुचत गेले. जसं एखाद्या लहान मुलाला आपण गोष्टी सांगतो की तिकडं एक मोठं जंगल होतं, त्यामध्ये एक मोठा वाघोबा होता, की लगेच त्या मुलांच्या चेहऱ्यावर ते हावभाव यायला सुरुवात होती. त्यांना काही त्यातलं कळत असतं का? तर नक्कीच नाही. पण भयानक म्हणजे भावना काय असती, आनंदाची भावना काय असती, हे त्यांना लगेच कळायला सुरुवात होती. आणि नेमका हाच पॉईंट ताईंनी उचलला आणि माझ्यावरती त्याचा प्रयोग केला आणि अभिनयाचा प्रश्नसुद्धा अगदी सहजासहजी सुटून गेला. आणि एक गंमत सांगायची म्हणजे त्या माझ्या 5व्या परीक्षेला कृष्ण आणि गोपिका यांचा संवाद हा अभिनयातून मांडायचा होता. की कृष्ण त्या गोपिकांचे कपडे चोरून झाडावरती बसतो आणि मग त्या दोघांमध्ये जो काय संवाद घडतो तो नृत्यातून दाखवायचा होता. तर हे माझ्याकडून ताईंनी इतकं चपकल बसवून घेतलं. माझी जेव्हा परीक्षा होती गांधर्वची 5व्या परीक्षेसाठी मी कोल्हापूरला गेले होते, तिथं होती परीक्षा माझी. आणि पुण्याच्या स्वाती दैठणकर, भरतनाट्यम क्षेत्रामधल्या दिग्गज अशा व्यक्ती आहेत त्या, तर त्या माझी परीक्षा घेण्यासाठी आल्या होत्या. तर त्यांनीसुद्धा वाहवा केली माझा अभिनय बघून आणि त्यांनी मला विचारलं की तू दररोज किती तास रियाज करतेस? आणि ते माझ्यासाठी आणि ताईंच्यासाठी अतिशय मोठं यश होतं. मिळालेली शाबासकी तुमच्या कष्टाला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं शिकत असताना तू काय बघायचीस? म्हणजे ताईंनी तुला करून दाखवली एखादी मुद्रा, तर काय काय तपासायचीस? छानपैकी ती मुद्रा आपण करावी यासाठी कसा त्याचा विचार करायचीस? कसा त्यामागं तुझा एक अभ्यास असायचा? हां, आता हस्तमुद्रा करत असताना एक हौसास्य मुद्रा आहे, आपण एक उदाहरण घेऊ. मग त्यासाठी ताईंनी कुठली कुठली बोटं जुळवलेली आहेत आणि हाताची कुठली बोटं त्यांनी पसरलेली आहेत, हे मी चाचपडून बघायचे. मग ती हौसास्य मुद्रा आहे, मग याचा मोर दाखवण्यासाठी कसा उपयोग करता येईल? तो मोर पिसारा हलवून नाचतोय, त्यासाठी दोन्ही हातांनी हस्तमुद्रा हौसास्य घेऊन ती कशी फुलवता येईल याचा विचार मी माझ्या पातळीवरती करत होते. आता ताई ज्या वेळेला हस्तमुद्रा करायच्या
त्यावेळेला त्यांच्या मनगटाच्या स्नायूवर किती ताण आलेला आहे, कोपरांच्या स्नायूवर किती ताण आलेला आहे, त्याच्यानंतर बोटं हे ताईंची किती ताठ आहेत, मग ती आपली करत असताना कसे मरगळलेले होऊन पडत आहेत, मग असं करून चालणार नाही. ताईंनी कशी मुद्रा केली आहे ती, त्यांनी कुठल्या स्नायूवरती ताण दिला आहे, हे मी त्यांच्या हाताला हात लावून बघत होते आणि मग लगेचच ते माझ्या लक्षात यायचं. आणि तसा प्रयोग तू स्वतःवर करायचीस. प्रश्नच नाही. बरोबर. म्हणजे श्रोते हो, बघा की किती बारकाईनं शिकण्याची ही गोष्ट शिल्पासाठी होती, की कोणत्या स्नायूवर किती ताण आलेला आहे, किंवा कल्पनेतलं जे काही चित्र असेल, खरं तर धूसर झालेल्या आठवणी तुझ्यासमोर असतील ना, की मोर म्हणल्यावर कदाचित आठवत असेल त्याचं चित्र किंवा नसेलही, पण त्या सगळ्या आठवणींची जे बिंदू होते ते जोडत जाणं आणि आपल्या पातळीवर त्याचं चित्रीकरण करून चित्र उभा करणं, हे भरतनाट्यममध्ये तू करत होतीस. हो. आता तू जे सांगत होतीस की नाही, की ताईंनी हालचाली कशा हव्यात ते खाली बसून सांगितलं, किंवा नवरस आपण अभिनयातनं मांडायचे असतील तर त्यांनी कथेचा किंवा त्या रसांचा उपयोग केला, तर ह्याचं एखादं उदाहरण तुला सांगता येईल का? किंवा तू त्यावेळी घडलेली एखादी घटना, एखादी गोष्ट, की खरंच की त्यातून लक्षात आलं की हे आपण करू शकतो आणि ताईंनी खूप छानपणे ते करून घेतलं, असं काही उदाहरण सांगता येईल? हो, नक्कीच. म्हणजे विशारदची ज्या वेळेला माझी परीक्षा होती गांधर्वची, त्यावेळेला आम्हाला अभ्यासासाठी नवरस हे होतेच. आणि मग ताईंनी वर्षभर त्याचं ट्रेनिंग दिलेलं होतं, नवरस कसे सादर करायचे. आणि परीक्षा ज्या वेळेला होती, ॲक्च्युअल परीक्षा, त्यावेळेला मला त्यांनी आयत्या वेळेस सांगितलं की तू रामायणामधले काही प्रसंग सादर कर. मी म्हटलं हो, करते नक्कीच. त्यावेळेला मग मी शृंगार रस, त्याच्यानंतर करुण रस, अशी याची काही उदाहरणं रामायणातले प्रसंग घेऊन सादर केलेली होती. आणि सांगायला अगदी इतका आनंद वाटतो की त्यावेळेचं ते माझं सादरीकरण बघून धनश्रीताईंच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं, की त्यांनासुद्धा आनंद झाला मनातनं की हां, ही करू शकते. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते नृत्यामध्ये, ती तालाची. नृत्य आणि ताल ह्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, आणि त्यातून एक चांगली कलाकृती घडू शकते. तर त्यासाठी तुझी तयारी कशी असायची आणि त्यासाठी तू काय काय करायचीस? आता नृत्यामध्ये संगीताला नृत्याचा आत्मा असं म्हणतात. म्हणजे ज्याला उत्तम संगीत कळलं तो उत्तम नृत्य करू शकतो. खरं तर लहानपणापासून असं मी गाणं शिकलेले नव्हते. मी प्रयत्न केला होता, पण तो त्यावेळी योगायोग तसा काही जमला नाही. आणि थेट नृत्यच शिकण्यासाठी मी ताईंकडे गेले होते. पण मी देवाचे इतके आभार मानते की मुळात ताईंना संगीताची जाण आहे. कारण त्यांच्या आई ज्या आहेत मंगला आपटे, त्या पुणे आकाशवाणी केंद्रावरती बऱ्याचदा त्यांचं गायन सादर केलं जातं. त्या डॉक्टरेट आहेत आणि ताईंना त्यांच्या आईकडून संगीताचा उत्तम वारसा मिळालेला आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप वरदानासारखी उपयोगी पडली. कारण नृत्यामधले जे खटके असतात ते संगीताच्या अनुषंगानं कसे वळवायचे, कसे वापरायचे, हे ताईंना संगीताचं ज्ञान असल्यामुळं त्या अगदी तंतोतंत मला सांगू शकल्या. त्यामुळं तालाचा आणि नृत्याचा जो एक प्रकारे एकमेकांशी संबंध जोडून कलाकृती सादर करणं होतं ते तुम्हाला सोपं होत गेलं. बरोबर. तुझ्याबरोबर अनेक जणी शिकत असतील, कदाचित त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि तुझी शिकण्याची पद्धत यात फरक पडत असेल, तर तुला असं कधी वाटायचं का की आपल्यासाठी काहीतरी वेगळं केलं जातं आणि त्यामुळं आपल्यात थोडा फरक पडतो, असं काही व्हायचं कधी? नाही, असं कधी व्हायचं नाही. एकतर मुली जे करतात ते बघण्याचा विषय माझ्यासाठी नव्हता, किंवा मुलींना ताई जे करून दाखवतात ते पण बघण्याचा विषय माझ्यासाठी नव्हता. त्यानंतर ताईंनी मुलींच्यासाठी आरसा लावलेला आहे क्लासमध्ये की तुम्ही आरशामध्ये बघून करा, तर तो पण विषय माझ्यासाठी नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून ताईने असाच प्रयत्न केला की तू एक ह्या बाकीच्या सामान्य मुलींसारखीच आहेस, तू वेगळी नाहीच आहेस.
त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासनं मला शिकवताना हाच विचार करून शिकवला की तू हे करू शकतेस. आपण कुणी वेगळे आहोत अशी कधी त्यांनी तुला जाणीव करू दिली नाही आणि त्यामुळं तू पण त्यांच्यासारखीच एक होऊन शिकत गेलीस. हो, प्रश्नच नाही. ह्या सगळ्या तुझ्या भरतनाट्यमच्या ज्या परीक्षा असतील त्यावेळी तुला वेगवेगळे परीक्षक लाभले असतील आणि हळूहळू टप्पे तू पार करत गेलीस. तर हा प्रवास म्हणजे तुझ्या अंतरंगात जे होतं ते प्रकटीकरण करण्याचा हा प्रवास होता आणि तुझी जी इच्छा ध्येय ते पूर्ण करण्याचा हा प्रवास होता. तर कसं वाटत होतं तुला हे टप्पे पार करताना आणि आपण हे करू शकतो यामुळं एक स्वतःमध्ये जागृत झालेला आत्मविश्वास कसं वाटत होतं तुला त्याबद्दल? तो अनुभव तर मला शब्दात सांगण्यासारखाच नाही आहे. कारण मुळात ज्या वेळेला मी लहान असताना माझ्या बाबांनी या नृत्याविषयीची आवड माझ्या मनामध्ये निर्माण केली. म्हणजे ज्या वेळेला ते स्लाईड शो करायचे आणि मी जेव्हा 5 वर्षाची होते, मी कुतूहला पोटी त्या स्लाईड्सच्या जवळजवळ मी जाऊन बघत होते ना त्या स्लाईड्स. थोडी अस्पष्टच मला दिसत होतं. त्यावेळेला माझे बाबा म्हणायचे, हां मग तू पण शिकणार ना असं नृत्य. तर हे एकच वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलेलं होतं आणि तेव्हापासून ती आवड माझ्या मनात निर्माण झालेली होती. आणि मग जसजसं पुढं मी शिकत गेले त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे जगसुद्धा याला काहीतरी वेगळं आहे असं समजतंय. कारण दृष्टी नसताना नृत्य करणं ही जगासाठी खूप वेगळी गोष्ट होती. आणि म्हणून माझं सगळीकडंच कौतुक होत गेलं, माझ्या पाठीवर शाबासकी मिळत गेली आणि एक वेगळाच आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला. त्याचा उपयोग तुला इतर वेळी सुद्धा होत गेला. प्रश्नच नाही. नृत्याचे कार्यक्रम करायच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी तू गेलीस, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्टेज असतील आणि त्या स्टेजचा अंदाज घेणं, तिथं ते नृत्य सादर करणं हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी नवं आणि आव्हानात्मक असणार आहेत. नक्कीच. तर या परिस्थितीला कशी सामोरी जायचीस तू? हां, आता काही वेळेला स्टेज माझ्या सुदैवानं मोठं असायचं, काही वेळेला लहान असायचं. मग त्यावेळेला जेव्हा आधी शक्य असेल त्यावेळेला मी स्टेजचा अंदाज घेत असे. म्हणजे जे कोणी माझ्याबरोबर आलेले असतील ते सांगायचे की हां इकडे या बाजूला 4 पावलं आहेत, दुसऱ्या बाजूला 4 पावलं आणि पुढे 4 पावलं आहेत. मग त्यावेळेला नृत्य करणं हे मला सोपं जायचं. पण ज्या वेळेला स्टेज लहान असेल त्यावेळेला आधीच सांगितलं जायचं की स्टेज लहान आहे त्यामुळं थोड्याशा तुझ्या मर्यादा सांभाळून तू नृत्य कर. मग तो एक विचार माझ्या डोक्यामध्ये असायचा की जिथं आपल्याला 4 पावलं बाजूला जायचं आहे तिथं 2च पावलं बाजूला जायचं आहे. पुढे आपल्याला जास्त जागा नाही आहे तर 2च पावलं पुढे जायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी या आव्हानांना तोंड देत गेले. पण भीती नाही वाटायची कधी की आपण पडू किंवा काहीतरी चुकलं तर काही होऊ शकेल अशी भीती वाटायची? नाही, कधीच नाही. काय तुला वाटायचं म्हणजे त्यावेळी काय असायचे विचार मनात? एकतर नृत्यावरती असलेलं माझं प्रेम. दुसरी गोष्ट आत्तापर्यंत म्हणजे खेडोपाड्यातला प्रेक्षक असू दे किंवा मुंबईचा प्रेक्षक असू दे, सगळ्यांनी आत्तापर्यंत मला सांभाळूनच घेतलं. जरी काही मागं पुढं झालं तरी त्याविषयी कोणी नावं ठेवली किंवा त्याला दोष दिला असं एकतर कधीच घडलं नाही. म्हणजे मी जे करत गेले त्याचं माझं सगळीकडंच माझं कौतुक होत गेलं. आणि कसं असतं शेवटी जीवन म्हटल्यानंतर हार आणि जीत या दोन्ही गोष्टी आपल्या नशिबाला येणार हे ठरलेलं असते. कधी असं घडेल, कधी तसं घडेल, कधी हार असेल, कधी जीत असेल, कधी स्टेज आपल्या मनासारखं असेल, कधी नसेल. या दोन्ही गोष्टी ठरलेल्याच आहेत ना. मग ह्याची एकदा मनाला समजूत घातली की आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही. आणि अशा प्रकारे मग तुझे कार्यक्रम छान होत गेले आणि प्रेक्षकांचा छान प्रतिसाद शाबासकी तुला मिळत गेली. नक्कीच. आता आणखीन एक गोष्ट मला माझ्याकडनं सांगावीशी वाटते, म्हणजे की कुठल्याही माणसाला थोडंसं जरी अपयश आलं तरी त्याला खूप मोठं काहीतरी घडलं आहे, भयानक घडलं आहे असं त्याला वाटत असतं. आता माझी तरी नृत्याची गोष्ट वेगळीच होती. म्हणजे प्रत्येक पावलाला माझ्यासाठी आव्हान ठरलेलं आहे. आता कसं असतं, प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखा परफॉर्मन्स होईलच
असं आपण सांगू शकत नाही, कारण तिथली परिस्थिती, तिथलं स्टेज किंवा तिथली जी प्रेक्षक वर्ग असेल तो आपल्याला कसा रिस्पॉन्स करेल, ही पण एक भीती असतेच ना मनामध्ये. पण अशा वेळेला मी मनामध्ये काय विचार केला, की आता आपल्या महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज, त्यांनी इतक्या लढाया केल्या, इतक्या लढाया जिंकल्या, पण त्यांनी परिस्थिती काही वेळेला वेगळी असताना कायमची हार मानली का? नक्कीच नाही ना. तर ही अशी उदाहरणं मी लक्षात ठेवते, त्यामुळं मला याचा कधीच त्रास होत नाही. अगदी छान. शिल्पा, या नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तू अंदमानला गेली होतीस ना? हो, आणि तिथे अंदमानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडी समोर तुला नृत्य सादर करायचा मान मिळाला, तर तो अनुभव कसा होता ग? तो अनुभव म्हणजे अंगावर काटा आणणाराच अनुभव होता. कारण मुळात अंदमानच्या ठिकाणी, म्हणजे जिथं सावरकरांना एका बंदिस्त कोठडीमध्ये ठेवलेलं होतं, अशा ठिकाणी जाऊन त्यांच्याच गीतावरती नृत्य सादर करणं हे मोठं भाग्य, अहोभाग्य हे मला प्राप्त झालेलं होतं. आणि तिथं गेल्यानंतरचा जो अनुभव होता ना, तो खूपच अंगावर सरारून काटा आणणारा होता. कारण जेव्हा आम्ही त्या अंदमानच्या जेलमध्ये गेलो, साधारण संध्याकाळची 6-6:30ची अशी वेळ होती, तिन्ही सांजेची. सावरकरांना ठेवलेल्या त्या खोलीमध्ये, 10x10च्या खोलीमध्ये आम्ही गेलो. त्यावेळेला एक वेगळीच भावना, एक वेगळंच चैतन्य माझ्यामध्ये संचारलेलं होतं. तिथल्या भिंतींना स्पर्श करून बघताना जणू असं वाटत होतं की सावरकर आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यातल्या त्यांच्याच काव्यातल्या ओळी, की त्यांना जे सांगायचं आहे त्या ओळी मी इथं उद्धृत करते. या भारत भूस्तव सम्रांगणी जे गेले, या भारत भूस्तव सम्रांगणी जे गेले, या चिंतेने बहुवीर लढून या मेले, या चिंतेने बहुवीर लढून या मेले. कुणी घोर यातनांची या चितेवरी जळले, कुणी घोर यातनांची या चितेवरी जळले, कुणी फास गळा लागताही ना ढळले, कुणी फास गळा लागताही ना ढळले. त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा, त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा, वाहती तुम्हासी हाका, वाहती तुम्हासी हाका. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना यामधून हेच सांगायचं होतं की अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलेलं आहे या भारतभूला स्वतंत्र करण्यासाठी. आणि आता इथून पुढची जबाबदारी ही आपली आहे, मातृभूमीचं रक्षण करण्याची. मग ती सीमेवर असेल, ती आपल्या कलेच्या माध्यमातून असेल, आणि वेगळे वेगळे कोणतेही मार्ग असतील, पण आता ही जबाबदारी आपली आहे, हेच त्यांना या काव्यपंक्तीमधून सांगायचं असं. आणि तू, मला वाटतंय, तुझ्या कलेच्या माध्यमातून त्यांचं हे म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा अविरतपणे प्रयत्न करतेस. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नृत्यामध्ये आपला चेहरा आणि चेहऱ्यावरचा अभिनय या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. त्यासाठी तर तू विशेष प्रयत्न केलेचच. पण आणखीन एक गोष्ट तुझ्या बाबतीत खूप सकारात्मक घडली, ती म्हणजे डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी या नृत्यासाठी महत्त्वाचा भाग असणाऱ्या डोळ्यांसाठी तुला खूप मदत केली. तर ते काय होतं, त्यामागं काय काय घडलं, ती काय कहाणी आहे, सांगशील? हो, नक्कीच. आता मी ठिकठिकाणी कार्यक्रम करत होते, त्यावेळेला सुरुवातीला माझे डोळे थोडेसे वेगळे दिसायचे. तर मग असंच एका ठिकाणी कार्यक्रम करत असताना डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी माझा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी मला सुचवलं, अगं जर तू स्टेजवरती परफॉर्मन्स करतेस तर तुला कृत्रिम डोळे आपण बसवूया. आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मला कृत्रिम डोळे बसवून दिले. याचा परिणाम असा झाला की मी नृत्य करताना स्टेजवरती किंवा बाहेर इकडे तिकडे जाते, त्यावेळेला माझ्या डोळ्यांवरून कुणालाच ही कल्पना येत नाही की मला दिसत नाही आहे. आणि
लोक अशा पद्धतीनं माझ्याशी व्यवहार करतात की जणू काही मला सगळं दिसतंच आहे. बरोबर. आणि त्यामुळं तुझा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि सगळ्यांचा तुझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन यात पण फरक पडला असेल ना? प्रश्नच नाही. दर्शन अंतरंगाचं अभिव्यक्ती कलेची. शिल्पा मैंदर्गी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकलात. मैत्रिणींनो, यशाचा असा कोणताच फॉर्म्युला नसतो, कुठलाच सिद्धांत नसतो, कुठलाच साचा नसतो. स्वामी विवेकानंद म्हणतात तसं शिक्षण म्हणजे आपल्या अंतरंगातल्या गुणांचं प्रकटीकरण. आणि शिल्पा या व्याख्येत अगदी चपखल बसते.